सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं मराठी चातुर्य कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग वळूया आजच्या एपिसोडकडे. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचा 155वा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे. आणि आजचा एपिसोड थोडा इमोशनलसुद्धा आहे. मग आता आर्यनच्या गाडीवर तो लोखंडी मोठा ठोकळा पडता पडता राहिला आणि आर्यनची गाडी त्याच्या हादऱ्याने उंच उडाली, पुन्हा जागेवर आपटली. तो धक्का सहन न होऊन नेहा स्वीटी बेशुद्ध पडल्या. पाठीमागून कुणाल तन्वीच्या गाडीनं ते बघितलं आणि ताबडतोब त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. दोघींनाही वेगळ्या वेगळ्या रूममध्ये ठेवलं आणि सगळेच खूप घाबरले. तन्वीनं अर्जुनला फोन केला आणि म्हणाली, अर्जुन पटकन ये. अर्जुन म्हणाला, काय झालं तनू? अगं आत्ताच तर हॉस्पिटलमधून आलो ना. तन्वी म्हणाली, अर्जुन स्वीटी आणि नेहा दोघीही बेशुद्ध आहेत. आर्यनच्या गाडीला अपघात होता होता राहिला. अर्जुन काहीच न कळून त्याच्या खुर्चीतून उठला आणि दचकून मोठ्यानं ओरडत म्हणाला, काय? हे सगळं कुठं झालं आणि कसं झालं? तन्वीला आता काहीच बोलता येत नव्हतं आणि ती रडून म्हणाली, प्लीज अर्जुन, तू आधी इथे ये, मला खूप भीती वाटते, मला काहीही सांगता येणार नाही. अर्जुन ताबडतोब त्याच्या केबिनच्या बाहेर निघाला आणि केबिनच्या बाहेरच स्टाफसोबत बोलत असलेल्या अतुलनं त्याला बघितलं आणि तो खूप टेन्शनमध्ये जातोय हे त्याला दिसलं. त्यानं काही सिनियर लोकांना सूचना केल्या. सपनालासुद्धा सांगितलं सगळ्यांकडे लक्ष दे आणि तो स्वतः लगेच निघाला अर्जुनच्या मागे. अर्जुन मात्र विजयच्या वेगानं गाडीत जाऊन बसला आणि ड्रायव्हरला सांगितलं, हॉस्पिटलकडे गाडी घेऊन चल. अतुलही गाडीत बसला आणि फोन अर्जुनच्या कानाला होता. तो म्हणाला, तनू टायगर कुठे आहे? त्याला काही झालं नाही ना? तन्वी आर्यनकडे बघत म्हणाली, तो. आणि तेव्हा तो फक्त काचेतून बेशुद्ध असलेल्या स्वीटीकडे बघत होता. त्याच्याही चेहऱ्यावर खूप काळजी दिसत होती. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, मी तुला काहीच नाही सांगू शकत, प्लीज तू लवकर ये. असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि काचेतून जाऊन बघितलं तर 2 नर्स आणि डॉक्टर स्वीटीला चेक करत होते, बेबीला चेक करत होते, गंभीर चेहरा करून काहीतरी बोलत होते. आता कुठे तिला 7वा महिना सुरू होता. बेबीची पूर्ण वाढ झाली सुद्धा नव्हती. त्यात पोटात जुळं होतं. 2 बाळं पोटात असल्यामुळे एकंदरीतच तिची प्रकृती नाजूक होती आणि जसजसा वेळ जाईल तसतसे सगळे बाहेर घाबरत होते. नेहाची तब्येत स्टेबल होती पण ती शुद्धीत आली नव्हती आणि तन्वीनं आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला भडभडून आलं. तो तिच्या मिठीत जाऊन खूप रडायला लागला आणि म्हणाला, मॉम, तिला काही होणार नाही ना? आणि आमचे बेबी ते ठीक असतील ना? तन्वीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, डोंट वरी आर्यन, काही नाही होणार. आर्यन म्हणाला, मॉम, डॅड कुठे आहेत? तन्वी म्हणाली, डॅड निघाले आहेत, ते येतील आणि सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. आणि आता इतक्यात अर्जुनसुद्धा आला. त्यानं अतुलनं काचेतून स्वीटीची अवस्था बघितली आणि त्या दोघांनाही भीती वाटली. आणि आता कोणीच काही बोलत नव्हतं आणि जाणारा प्रत्येक सेकंद हा वर्षासारखा मोठा वाटत होता आणि खायला उठत होता. आणि प्रत्येकजण मनातून देवाला प्रेयर करत होता की स्वीटी आणि बेबी ठीक असावेत. आता सगळेच घाबरले होते पण तरीसुद्धा एकमेकांना दिलासा देत होते. मग काही वेळातच डॉक्टर बाहेर आले. तसा आर्यन म्हणाला, डॉक्टर, काय झालं? शी इज फाईन ना? आणि बेबी, ते कसे आहेत? आणि डॉक्टर म्हणाले, हे पहा, त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे, त्यांचं शरीर आपटलं आहे आणि ते ठीक आहेत, थोड्या वेळात नॉर्मल होतील, थोड्या घाबरल्या आहेतच पण. असं म्हणून डॉक्टर शांत बसले. आणि अर्जुन म्हणाला, पण काय डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, पण तिच्या पोटातले बेबी हालचाल करत नाहीत, आपणाला काही वेळ वाट बघावी लागेल. आम्ही सोनोग्राफी करून बघितली पण अशी हालचाल आणि त्यांच्या हृदयाचे ठोकेच पडत नाहीत, म्हणावी अशी हालचालही होत नाही. ते मंद मंद जाणवतात आणि आधीपेक्षा दुसरा ठोका फार मंद आहे आणि असं वाटतं की ते बेबी हळूहळू. असं म्हणून डॉक्टर गप्प बसले. तशी तन्वी म्हणाली, नाही डॉक्टर, नाही, तुम्ही असं बोलू नका, प्लीज काहीतरी करा. डॉक्टर म्हणाले, मॅडम, मी काय करू शकतो? हे सगळं आता ईश्वराच्या हातात आहे. बेबी बाहेर असते तर गोष्ट वेगळी होती. आताही ते प्री मॅच्युअर आहेत, ऑपरेशनसुद्धा करू शकत नाही. एकंदरीतच परिस्थिती खूप क्रिटिकल आहे. आणि आता सगळ्यांनाच रडू कोसळत होतं. आणि अर्जुन तिथून दूर निघून गेला आणि हॉस्पिटलच्या बाहेर गेला आणि गुपचूप सगळ्यांकडे पाठ करून रडायला लागला. कोणीच कोणाला दिलासा देत नव्हतं. डॉक्टर सतत स्वीटीला चेक करायचे. ती सुद्धा शुद्धीवर आली होती पण तिला आत्ताच काही सांगितलं नव्हतं बाळांच्या कंडिशनविषयी, नाहीतर तिला आणखीन धक्का बसला असता आणि
ती जर अस्वस्थ झाली असती, तिचं BP जर हललं असतं, खालीवर झालं असतं, तर मात्र बाळांचा धोका आणखीन वाढला असता. आणि स्वीटीच्या डोळ्यासमोर अजूनही ती क्रेन दिसायची आणि तो लोखंडी मोठा ठोकळा दिसायचा आणि तो हादरा आठवला की तिच्या पोटात गोळा यायचा. आणि तिला थंड वातावरणात ठेवली होती. तन्वी तिच्याजवळ बसली होती, आर्यनही बसला होता, पण आता सगळ्यांचे चेहरे पडले होते. आणि स्वीटी पोटावर हात ठेवायची आणि म्हणायची, आर्यन आपलं बेबी मूवमेंट का करत नाहीत? आणि तन्वी म्हणायची, करतील बेटा, तू ठीक आहेस ना? मग बेबीही ठीक असतील. मग पुन्हा डॉक्टर आले, त्यांनी पुन्हा तिला चेक केली, पण बाळाच्या हृदयाची ठोक्यांची अवस्था होती तशीच होती. किंबहुना पहिल्यापेक्षा जास्त मंदावत होते ठोके. मग डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, अर्जुन सर कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग अतुल अर्जुनला बोलवायला गेला, तर त्याचे डोळे रडून रडून लाल झाले होते आणि तो अतुलकडे बघतच नव्हता. अतुलने त्याला खूप हाका मारल्या आणि डॉक्टर बोलवत आहेत असं म्हणाला. अर्जुनची हिंमत नव्हती डॉक्टरांकडे जाण्याची आणि ते जे काही सांगतील ते ऐकण्याची. आणि तो म्हणाला, नाही अतुल, मी नाही येणार, तू जा. आणि नेहासुद्धा ॲडमिट आहे, ती कशी आहे जरा बघ. अतुलने त्याला स्वतःकडे वळवलं आणि म्हणाला, आत्ताही तुला तिचीच काळजी पडली आहे का? अर्जुन, अरे स्वीटीविषयी बोलायचं आहे डॉक्टरांना तुझ्याशी, तू चल बरं पहिला. आत्ता फॅमिलीमध्ये तू मोठा आहेस, तू चल. आर्यन लहान आहे, हे सगळं तू ऐकू शकणार नाही. अर्जुनने पुन्हा चेहरा लपवला आणि म्हणाला, नाही, मी नाही येऊ शकत अतुल. अतुल, कोणाची नजर लागली रे? असं म्हणून तो रडायला लागला. अतुलसुद्धा भावूक झाला. त्यानं त्याच्या हाताला पकडलं आणि घेऊन गेला ओढत ओढत आणि म्हणाला, डॉक्टर काय झालंय बोला आणि स्पष्ट सांगा. दुसरे डॉक्टर मागवू द्या का? डॉक्टर म्हणाले, अतुल सर, मीच काय, पण कोणीच काही करू शकत नाही. हे सगळं बेबी किती स्ट्रॉंग आहे यावर डिपेंड आहे. त्यात 2-2 बेबी आहेत, त्यामुळे स्वीटीची पॉवर कमी पडत आहे. एक बेबी असतं तर गोष्ट वेगळी होती. आणि त्यात ते इमॅच्युअर आहेत. आपण त्यांना असंच ऑपरेशन करून जीवदानसुद्धा देऊ शकत नाही. आत्ता कुठे 6 महिन्याचे आहेत ते. आणि पुन्हा हे सगळं ऐकून अर्जुन बाहेर गेला आणि तसाच रडायला लागला. आणि इकडे नेहाला बेशुद्ध असताना पुन्हा ती क्रेन दिसायला लागली. झोपेतच तिनं पटकन चलाकी करून ओरडून आर्यनची स्टेअरिंग वळवलेली तिला आठवायला लागली. आणि जर तो मोठा ठोकळा गाडीवर पडला असता तर गाडीसह स्वीटी, नेहा आणि आर्यन त्या लोखंडी ठोकळाखाली दबून त्यांचं काय झालं असतं. आणि हे भयानक इमॅजिन करून ती किंचाळतच बेशुद्ध अवस्थेतून उठली आणि आर्यन सांभाळ असं म्हणूनच उठली. जे तिचे शेवटचे शब्द होते बेशुद्ध पडण्याआधीचे, तेच तिच्या तोंडात आले आणि ती खूप घाबरली. नर्स तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, काय झालं? आणि नेहा म्हणाली, आर्यन कुठे आहे? स्वीटी कुठे आहे? मला त्यांना बघायचं आहे. नर्स बाहेर गेली आणि रियाला म्हणाली, तुमचं पेशंट शुद्धीवर आले, ते खूप घाबरलं आहे, तुम्ही त्याच्याजवळ थांबा. रिया आतमध्ये गेली तशी नेहा तिला म्हणाली, रिया स्वीटी कुठे आहे? आर्यन कुठे आहेत? मला त्यांच्याकडे घेऊन चल, त्यांना काही झालं नाही ना? अरे देवा, स्वीटी प्रेग्नंट आहे, तिच्या बाळांना काही झालं नाही ना? असं म्हणून नेहा रडायला लागली, खूप काळजी करायला लागली. आणि तिच्या तोंडून ती सगळी नावं पाहिल्यासारखी ऐकून रिया चकितच झाली. आणि नेहाची मेमरी परत आली म्हणून तिला खुश व्हावं की स्वीटीची ती अवस्था बघून दुःख व्यक्त करावं हेच तिला कळत नव्हतं. आणि एका क्षणी देव असं कसं करू शकतो ना? एका हातात सुख देतो आणि दुसऱ्या हाताने ते हिरावून घेतो, अशी अवस्था झाली होती सध्या सगळ्यांचीच. मग रियानं तिला शांत केली, बाहेर घेऊन आली आणि स्वीटीला दाखवलं. नेहा तिथं जाऊन स्वीटीला मिठी मारत तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाली, तू ठीक आहेस ना बेटा? आणि आर्यन, तुला काही झालं नाही ना? असं म्हणून ती आर्यनच्या शरीराला सुद्धा हात लावून चेक करत होती. तन्वीने ते ऐकलं आणि तिने रियाकडे बघितलं थोडंसं धक्का बसून. आणि रियाने तिला डोळ्यांनी सुचवलं की तिची मेमरी परत आली आहे. तन्वीच्या डोळ्यात सुद्धा थोडेसे आनंद अश्रू तरळले, पण स्वीटीसाठी सगळेच दुःखी होते, काळजीत होते. कारण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत तिची बाळं दम तोडत होती आणि सगळ्यांच्या आशा मावळत होत्या. आणि कोणीच काही बोलत नव्हतं. नेहाच्या मेमरीविषयी सुद्धा कोणी काही बोलत नव्हतं.
स्वीटीच्या आर्यनच्या सुद्धा लक्षात आलं होतं की तिची मेमरी परत आली. आणि नेहा स्वीटीला दिलासा देत म्हणाली, काहीच होणार नाही बाळांना, मी आहे ना, असं खमकेपणानं म्हणाली. आणि आत्तापर्यंतचं तिचं सगळं आयुष्य, म्हणजेच ती जेव्हापासून पहिला ॲक्सिडेंट झाला होता त्या ॲक्सिडेंटपासून ते आत्ताच्या ॲक्सिडेंटपर्यंतचं मधलं आयुष्य ती विसरून गेली होती. आणि अतुल कुठे आहे, अर्जुन सर कुठे आहेत, म्हणून ती बाहेर गेली. आणि तिनं अतुलला बघितला आणि पाठीमागून गेली आणि त्याचा हात पकडून रडत म्हणाली, अतुल तू इथे काय करतोस, आतमध्ये स्वीटीची अवस्था काय आहे कळतंय का, तू आणि अर्जुन सर काहीतरी करा ना. आणि हे ऐकून अतुल तिचा हात झटकत रागात म्हणाला, सोड मला, एक शब्द बोलू नकोस माझ्याशी, तुझ्यामुळे हे सगळं झालं, तू रात्री तो तमाशा केला म्हणून तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन आम्ही इथे आलो, स्वीटीला सुद्धा धक्का बसला म्हणून तिलाही बाहेर पडावं लागलं आणि हे सगळं झालं. नेहा, स्वीटीच्या बाळांना जर काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही, असं अतुल रागात म्हणाला. आणि नेहा पुन्हा बुचकळ्यात पडली आणि म्हणाली, आता मी काय केलं अतुल, मला तर माहीतही नाही, मी आर्यन आणि स्वीटी कसे निघालो होतो एकाच गाडीतून. आणि अतुलने तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, नेहा नाटक करू नकोस, तुला चांगलंच कळतंय की मी काय म्हणतोय. आणि नेहा म्हणाली, अर्जुन सर तुम्ही तरी याला सांगा आता मी काय केलंय. आणि इतक्यात अतुलला मधूचा फोन आला आणि अतुल फोन घेऊन म्हणाला, बोल मधू बेटा. हो आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत, अशा काहीशा अनुषंगानं तो बोलत होता. आणि तसं नेहानं त्याच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली, मधू तू इकडे ये. आणि इतक्यात हॉस्पिटलमध्ये आर्यासुद्धा आली आणि तिला वाटलं नेहाला अजूनही मेमरी लॉस झालेला आहेच. आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या कुणालकडे बघून आर्या म्हणाली, नेहा आंटी, सुशील अंकल तुम्ही इकडे या. आणि नेहा म्हणाली, कोण सुशील, इथे कोण सुशील आहे आर्या, कोणीच तर नाही. आणि हे ऐकून अतुलला, अर्जुनला आणि कुणालला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आणि तिची मेमरी परत आली असं वाटलं. आणि अतुल म्हणाला, नेहा तुला रात्रीचं काहीच आठवत नाही का. नेहा म्हणाली, नाही, काय झालं रात्री, आणि तू मला सरप्राईज देण्यासाठी अलिबागला घेऊन गेला होता ना, मग मी आर्यन स्वीटी एका गाडीत कसे होतो. आणि आता अतुल तिला घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांनी तिची मेमरी परत आली म्हणून अभिनंदन तर केलंच आणि मधला काळ ती विसरून गेली आहे असं सांगितलं. आणि अतुलला आता आनंद झाला, पण स्वीटीच्या काळजीनं आतून सगळेच पोखरत होते. मधू आली, आर्या आली, पिहू आली, सगळे स्वीटीजवळ जाऊन बसायचे, तिला दिलासा द्यायचे. नेहासुद्धा सगळ्यांसोबत नॉर्मल होऊन पहिल्या नावाने हाक मारून बोलायला लागली. डॉक्टर सतत यायचे, बाळाचे ठोके चेक करायचे, पण परिस्थितीत फरक नव्हता, उलट कंडिशन त्याच्याही पेक्षा जास्त खालावली होती. आणि हे ऐकून अर्जुन स्वतःवर चिडचिड करत मला, अतुल हे काय होऊन बसलं रे, जर बेबींना काही झालं ना तर स्वीटी आर्यन हा धक्का नाही पचवू शकणार, मी कोणाचं काय वाईट केलं म्हणून परमेश्वर माझ्यासोबत असं करेल, माझा वंश वाढण्याआधीच तो पोटातच संपेल का. परिस्थिती पुढे हतबल असणं, लाचार असणं म्हणजे काय असतं हे आज अनुभवतोय मी माझ्या डोळ्यासमोर. ते बेबी दम तोडत आहेत आणि मी काहीच करू शकत नाही. अतुल मी काय करू, म्हणून अर्जुन भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागला. आणि अतुल त्याला म्हणाला, अर्जुन सर तुम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही, पण मला असं वाटतं की कोणीतरी तुमची वाट बघत आहे आणि तुम्ही त्याला खूप तरसवत आहात आणि म्हणून तुम्हीही आता तरसताय आणि दुवा कमी पडतोय असं मला वाटतंय. आणि कधी कधी दवापेक्षा दुवा खूप कामाला येते. अर्जुन म्हणाला, आता मी कुणाला तरसवलं रे, तू सांग मला, तू सांगशील ते मी करेन. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर ती मुलगी कशीही असू द्या पण तुमच्या माफीसाठी मनापासून तडफडते आणि मला असं कळलंय की ती प्रेग्नंट आहे. मधूकडे सुद्धा ती आली होती तुम्हाला कन्व्हिन्स कर म्हणून विनंती करायला आणि प्रत्येकाच्या दारावर ती डोकं आपटते तुमची माफी मिळावी म्हणून. आणि मला वाटतं ती तरसत आहे आणि तिचा दुवा घेणं फार गरजेचं आहे सर, आणि तुम्ही तिला माफ करून टाका. आता अर्जुनने लगेच डोळे पुसले आणि म्हणाला, ठीक आहे, तिला फोन लाव. आणि अतुलनं लगेच संग्रामकडून जितेंद्रचा नंबर घेतला, जितेंद्रकडून नयनाचा फोन नंबर घेतला आणि प्रेग्नेंट असलेली नयना तशीच बेडला टेकून अर्जुन सरांची माफी कधी मिळेल याचीच वाट बघत होती. ती तर दिवस रात्र याच विचारात होती आणि खूप तरसत होती.
मनापासून तळमळत होती. आणि तिचा फोन खनखन वाजला आणि तो अननोन नंबर बघून तिनं तो फोन घेतला आणि अतुल म्हणाला, हॅलो नैना, अतुल बोलतोय आणि आता यानंतर अर्जुन सर तुझ्याशी बोलतील. आणि तिला तर आता काय बोलावं तेच कळेना. आणि अर्जुनने फोन घेतला आणि फार इमोशनल होऊन म्हणाला, मी तुला माफ केलं, तू तुझ्या गिल्टमधून बाहेर ये, गॉड ब्लेस यू. आणि इतके शब्द ऐकून तिला फार आनंद झाला आणि तिचं तरसणारं मन शांत झालं. तिची कळी खुलली आणि ती म्हणाली, थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप चांगले आहात. आणि अर्जुनने त्याच्या डोळ्यातले अश्रू आतल्या आत पिऊन टाकले आणि म्हणाला, ओके बाय, तू प्रेग्नेंट आहेस ना, मग बेबीची काळजी घे. असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि त्याच्या त्या 2 शब्दांनी तिला देव पावल्यासारखं वाटलं. आणि इकडे पुन्हा डॉक्टर स्वीटीच्या बाळांना चेक करायला गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला चेक करता करता. आणि डॉक्टर म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे, बाळांचे हार्टबीट वाढायला लागलेले आहेत आणि हळूहळू नॉर्मल होत आहेत. आणि हे ऐकून तन्वी खुश झाली आणि अर्जुनला सांगायला आली. आणि हे ऐकलं आणि अर्जुननं खुश होऊन तन्वीच्या गळ्यात मिठी मारली आणि पुन्हा रडायला लागला. आणि अतुलसुद्धा नेहाच्या गळ्यात मिठी मारली आणि त्याची नेहा त्याला परत मिळाली म्हणून आय लव्ह यू म्हणून तोही रडायला लागला. आणि नेहाला कळत होतं की तो तिला इतकी खूप दिवसातून भेटल्यासारखी मिठी का मारतोय.